लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बिडकीन पोलीस ठाण्यात महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण, आरोपी महिलेला अटक। पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाण्यात मंगळवार दिनांक 15 जुलै रोजी एक धक्कादायक प्रकार घडलाय। ऑन ड्युटी असलेल्या महिला पोलीस कर्मचारी समीना अहमद शेख यांना संशयित आरोपीसोबत आलेल्या एका महिलेकडून थेट पोलीस ठाण्याच्या आवारात मारहाण करण्यात आली। या घटनेमुळे पोलीस यंत्रणेच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। घटनेची माहिती अशी की आरोपीसोबत पोलीस ठाण्यात आलेली महिला रजिया रियाज शेख हिने PSO रूममध्ये समीना शेख यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली। "तू मला काय बोललीस?" असा सवाल करत तिने आरेरावी केली, शिवीगाळ केली, कपडे ओढले आणि गालावर चापटही मारली। इतकेच नाही तर तिने समीना शेख यांना जीवे मारण्याची धमकीही दिली। ही संपूर्ण घटना पोलीस ठाण्यात उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने मोबाईल फोनमध्ये रेकॉर्ड केली असून संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। या प्रकरणी रजिया रियाज शेख हिच्यावर बांधवीच्या कलम 132, 119, 115, 351 अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संभाजी झिंजुर्डे पुढील तपास करीत आहेत। या प्रकारामुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। पोलीस ठाणे हे कायदा आणि सुव्यवस्थेचे केंद्र असताना तिथेच अशा प्रकारे महिला पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला होतो, यावरून गुन्हेगारांचा वाढता धैर्य स्पष्ट होते। बिडकीन शहर सध्या औद्योगिक वसाहतीसह अनेक अवैध धंद्यांचे केंद्र बनले आहे। मटका, जुगार, अवैध देशी दारूचे अड्डे खुलेआम सुरू असल्याने गुन्हेगारांची हिंमत वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। जर पोलीस ठाण्यातच पोलीस कर्मचाऱ्यांचे रक्षण होत नसेल तर सर्वसामान्य नागरिकांचे काय, असा सवाल नागरिक विचारत आहेत। वेळेत कारवाई न झाल्यास बिहारसारखी परिस्थिती निर्माण होईल अशी चिंता देखील व्यक्त केली जात आहे। बिडकीन पोलिसांसमोर आता केवळ या घटनेतील आरोपींवर कारवाई करण्याचेच नव्हे तर परिसरातील वाढत्या अवैध धंद्यांना रोखण्याचेही मोठे आव्हान आहे। रिपब्लिकन वार्तासाठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.